माझी मैत्रीण हो का अगदी चांगली मैत्रीण मी प्रेसिडेंट आपण साहेबांना फोन लावायचा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उपस्थित आहोत. या संयोजन समितीच्या वतीनं मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आदरणीय डॉक्टर पी पाटील सर, महापौर किशोरदादा जामदार, उपमहापौर मोहन बापू जाधव, शिक्षण प्रसारक मंडळ कळंबीचे अध्यक्ष श्री DN पाटील सर यांच्यासह सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. या गिनीज रेकॉर्डमध्ये रांगोळीच्या माध्यमातून आपलं नाव जावं यासाठी प्रयत्न करीत असलेले श्री आदम मुजावर या गुणी कला शिक्षकानं 2002मध्ये सलग 72 तास रांगोळी काढून एक साक्षीदार होतो. आजच्याही क्षणाचे आम्ही साक्षीदार होत आहोत. या प्रसंगी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. मी श्री DN पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर पाटील सरांचा सत्कार करावा. श्री शहा साहेब यांना विनंती आहे की त्यांनी महापौर किशोरदादांचा सत्कार करायचा. उपमहापौर मोहन बापूंचा सत्कार या क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य श्री सुभाष पवार सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आता बहीणही सौ कुरबेटी मॅडम यांनी फूल देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं सौ कुरबेटी मॅडम यांनी गुलाबपुष्प घेऊन स्वागत करावं अशी विनंती आहे. याच वेळेला असे महापौर माननीय किशोरदादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवप्रतिमेचं पूजन होत आहे. याच प्रतिमेची प्रतिकृती ही रांगोळी स्वरूपात आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे.
130 बाय 80 फूट म्हणजे जवळपास 10,400 स्क्वेअर फुटाची रांगोळी मी उपमहापौर जाधव यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवा. सगळी पाठवून सर एक मिनिट दादा उपमहापौर जाधव यांच्या हस्ते एक वगैरे होत आहे. DN पाटील सर यांच्या हस्ते एक वगैरे होत आहे. वैधमापन अधिकारी श्री जोशी साहेब यांच्या हस्ते एक वगैरे केले जात आहे. या ठिकाणी श्री PB पाटील सरांच्या हस्ते रांगोळी टाकून या रांगोळी रेखाटन उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे. जरा पाठीमागे सर बघ दादा एक मिनिट अतिशय PB पाटील सरांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर काही काळातच आपण विक्रमी रांगोळी रेखाटनाच्या उपक्रमाला सुरुवात करणार आहे. आजच्या या रांगोळीच्या जागतिक शंकानिमित्त व्यासपीठावर बसलेले गुरुवर्य PB पाटील सर, उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे उपमहापौर मोहन बापू खान साहेब, या सर्व संयोजक, त्यांचे सर्व सहकारी आणि जे या विक्रमाची बरोबरी करणारे किंवा विक्रम करणार आहे ते मुजावर सर. खरं म्हणजे महापौर म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो की माझ्या कारकिर्दीमध्ये मुजावर सरांनी हा जागतिक उच्चार करण्याचं जे धाडस केलं त्यामुळं संपूर्ण महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकाची मान अभिमानानं आज वर होत आहे. कुपवाड ही दोन्ही शहरं एक ऐतिहासिक शहर आहे. दोन्ही शहराला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा इतिहास आहे. पारंपरिक पद्धतीनं गत वैभव निर्माण केलेली दोन्ही गावं आहेत. आणि या मिरज नगरीला तर संगीताची नगरी, नाट्यनगरी, आरोग्यनगरी असे म्हटलं जातं. परंतु आजच्या या रांगोळीच्या जो जागतिक उच्चांक करणार आहे त्यामुळं सुद्धा या संपूर्ण जगामध्ये या मिरज शहराचं नाव होणार आहे. याबद्दल या मुजावर सरांना मी या कामाबद्दल शुभेच्छा देतो आणि लागेल ते सहकार्य करण्याची मी तुम्हाला इथं आश्वासन देतो. जय हिंद. समारंभाचे अध्यक्ष माननीय PB पाटील साहेबांनी या ठिकाणी मुजावर सरांना शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती आहे. अपौर किशोरजी जामदार, आता मुजावर आणि मित्र किशोरजी आणि आता दोघंही आमचे विद्यार्थी आहेत आणि आम्हा शांतिनिकेतन चालवणाऱ्या सगळ्या लोकांना आमच्या विद्यार्थ्यांचा, कर्तबगार विद्यार्थ्यांचा फार अभिमान आम्हाला आहे. काही 2-3 वर्षापूर्वीच आदमने एक जागतिक विक्रम केला
आपला जागतिक विक्रम पुन्हा मोडायचा प्रयत्न या आजच्या रांगोळीच्या प्रदर्शनातून आम्ही करणार आहे. आपल्या सगळ्यांच्या आणि माझ्याही त्याच्या पाठीशी सगळ्या शुभेच्छा आहेत. रांगोळीसाठी छत्रपती शिवरायांचं चित्र आपण निवडलेलं आहे. शिवरायांची इतिहासानं मान्य केलेली अशी 2 चित्र आहेत. एक आहे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्यामध्ये जात असताना, नाव कदाचित माझं थोडं चुकेल पण मीर मोहम्मद या मुस्लिम चित्रकाराने एक चित्र काढलेलं आहे मिरवणुकीचं त्यांच्या. ते एक इतिहासामध्ये अधिकृत धरलं जातं. दुसरं शिवाजी महाराजांचं जे चित्र त्या काळातलं आहे ते सुरतेच्या लुटीच्या वेळेला एका डच चित्रकारानं, ते आता गव्हर्नमेंटनं जे अधिकृत चित्र म्हणजे हाफ ते त्या डच चित्रकाराचं चित्र आहे. बाकी मग इतरांनी अनेक तऱ्हेनं चित्र आपापल्या कल्पनेप्रमाणे काढलेली आहेत. कोल्हापूरचे जी कांबळे फार मोठे आर्टिस्ट, त्यांचे चित्रकार किल्ला उतरताना मला वाटतं किशोरीच्या घरी त्याचा हे आहे असं म्हणतात. साधारणतः या चेहऱ्यापेक्षा थोडासा अधिक चेहरा माझी आठवण. शिवाजी महाराजांना कोणी समजूनच घेत नाही अशी एकूण भूमिका आहे. हिंदवी स्वराज्य या शब्दाचा अर्थच कोणी नीट समजून घेत नाही. ते हिंदूंचे राजे होते असं काही नाही. त्यांच्या नावानं आपलं राजकारण चालवायचा प्रयत्न केला. ते मराठ्यांचे राजे होते. ते महाराष्ट्र धर्म चालवत होते. ह्या साऱ्या गोष्टी शिवाजी महाराजांचं मोठेपण संकुचित करणारे आहेत. ते कुठल्या एका जातीचे नाहीत, एका प्रांताचे नाहीत, एका धर्माचे नाहीत. हिंदवी या शब्दाचा अर्थ काय? हिंदी है हम असं आपण एक. हिंदी म्हणजे काय? हिंदवी म्हणजे काय? हिंदुस्थानी म्हणजे काय? या भूमीत राहणारे सर्व. हा अर्थ विसरतो आपण. हिंदू नाही, मुस्लिम नाही, ह्या देशात राहणाऱ्या सर्व जाती धर्माचे लोक ते हिंदवी, ते हिंदी, ते हिंदुस्थानी एवढाच अर्थ बाजूला करतात आणि मग त्याला जाती धर्म चिकटवून शिवाजीच्या नावानं आजचं आपलं राजकारण पुढे रेटायचा प्रयत्न करतात. हा शिवाजीवर फार अन्याय आहे. हा मूर्खपणाच आहे आणि तो त्याला समजत नाही असं नाही. काश्मीरपासून कावेरी पैल तीरातप मला हिंदवी स्वराज्य उभा करायचं आहे. हे छत्रपतींचं उत्तर आहे एका माणसाला. 35 वर्षाची तुमची सगळी कारकीर्द. शिवाजी महाराज 50व्या वर्षी वारले. लहानपण 10-15 वर्षाचं घालून आपण तरी 35 वर्षाच्या आयुष्यात या विभूतीनं, या पराक्रमी पुरुषानं 350 किल्ले जिंकले, उभा केले, दुरुस्त केले, नवीन बांधले. 350 किल्ले. त्याला पण तो प्रश्न विचारला की महाराज आधी किती कशासाठी एवढे केले तुम्ही बांधला? त्यांचं उत्तर आहे प्रजानिर्वाहाय आणि राज्य रक्षणाय असा. आणि कोणासाठी राज्य करत होते? त्यावेळेला राजेशाह्या होत्या, सुलतानशाह्या होत्या, पातशाह्या होत्या, बादशाह्या होत्या. हा राजा त्या काळात स्वराज्य असा शब्द वापरतो. कोणाला माहिती नव्हतं. आणि तेही हिंदवी स्वराज्य, हिंदुस्थानात राहणाऱ्या लोकांचं राज्य. त्यावेळेची जी आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही होती ती इराण, तुर्कस्तान, अफगाणिस्तानवर आलेले परके लोक होते त्या काळात. नंतर इथं कायमची पिढ्यानपिढ्या स्थायिक झाले. ते हिंदवी झाले, हिंदुस्थानी झाले. ते हिंदुस्थानी लोकांचं राज्य. शिवाजी महाराजांचा त्या काळातला हिंदवी स्वराज्याचा विचार आणि आज आपल्या देशाच्या राज्यघटनेत स्वातंत्र्याची चळवळ एवढी मोठी झाल्यानंतर 300-350 वर्षानंतर राज्यघटना काय होते? या देशात राहणाऱ्या लोकांचं स्वराज्य मला पाहिजे हे शिवाजी महाराज म्हणतात 350 वर्षात. आणि आजची आपली राज्यघटना काय म्हणते? वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही हिंदुस्थानात राहणारे लोक. किती जवळजवळचे शब्द आहेत. हे समजूनच कोणी घेत नाही. आणि त्या एवढ्या मोठ्या युगपुरुषाला आपण लहान करतो, आपल्या जातीचं करतो, आपल्या प्रांताचं करतो, आपल्या धर्माचं करतो आणि आपलं आजचं काहीतरी साधायला बघतो.
हे फार चुकीच्या गोष्टी शिवाजीच्या नावाने या देशात विशेषतः महाराष्ट्रात चाललेल्या असल्यामुळं तुम्ही एका महान विभूतीला पुन्हा नव्या पिढीच्या पुढे या रांगोळीच्या माध्यमातून पुढे ठेवण्याचा जो निवड केलेली आहे त्याबद्दलही मी आदमला आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. हा जागतिक विक्रम करण्याच्या सर्व शुभेच्छा पुन्हा एकदा आदमला देतो आणि माझं भाषण. या उपक्रमाचे सूत्रधार म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे आदम अली मुजावर सर या ठिकाणी आभार व्यक्त करते. सर्वांना प्रथम मी नमस्कार करतो. आज महापौर साहेब, माझे गुरुवर्य प्राचार्य PB सर, संस्थेचे चेअरमन DN पाटील सर, उपमहापौर जाधव सर आणि आपल्या जिल्ह्यात प्रथम गिनीज रेकॉर्ड करणारे माझे मार्गदर्शक दीपक लेले साहेब, माझे सहकारी मित्र अल्ताफ साहेब, सर्व उपस्थित. आभार तर मी मानणारच आहे, मात्र मी कसं केलं एक दोन शब्दात मी सांगू इच्छितो. पहिला रेकॉर्ड मी कृष्णावेलीत असताना केलो. असं काहीतरी वाटायचं की आपण काहीतरी करायला पाहिजे. अशा विचाराने मी ह्या कलेचं प्रवाह चालू केला आणि पहिला रेकॉर्ड मी 2002मध्ये प्रवीण शेठ लुंकड आणि प्रमोद चौगले गुर्डे सर सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून पहिला रेकॉर्ड केला. त्याची गिनीज बुकात नोंद झाली आणि त्याचं सर्टिफिकेट भारतातलं पहिलं कला क्षेत्रातलं गिनीज रेकॉर्ड म्हणून मला मिळालं. त्यानंतर मला वाटलं की आपण आणि काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळी ठरवलं की आपण आणि काहीतरी करावं. त्या विचाराने मी प्रयत्न करत होतो. शिक्षण प्रसारक मंडळ कळंबीचे चेअरमन DN पाटील सर, व्हाईस चेअरमन सचिव अविनाश पाटील सर, व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील सर यांच्याशी मी प्रथम चर्चा केली की मला काहीतरी करायचं आहे. अजितराव घोरपडे विद्यालयाच्या माध्यमातून संस्थेनं सांगितलं तुला काय करायचं आहे ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि त्या पद्धतीने मी प्रयत्न चालू केले. माझे गिनीज रेकॉर्डचे सल्लागार गोरडे सर आणि सहकारी मित्र प्रमोद चौगले आणि दयानंद नाईक सर यांच्याशी चर्चा केली. सर मला असं करायचं आणि तुमचं सहकार्य पाहिजे. त्यांनी सांगितलं तुला काय करायचं आहे ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. मी प्रयत्न चालू केले, गिनीजशी कॉन्टॅक्ट केला, सगळी माहिती घेतली आणि तो करंट रेकॉर्ड माहिती काढून त्याचं बजेट तयार केलं. आणि मी सर्वांना भेटलो की आपलं जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये खर्च आहे आणि हे खर्च मला पेलण्यासारखं नाही आणि तुम्ही जर पाठीशी असाल तर मी हे नक्की करेन. त्या सर्वांनी मला असं सांगितलं की कितीही पैसे लागले तरी चालतील, आम्ही द्यायला तयार आहोत, तू फक्त कामाला लाग. या शब्दावरती मी कामाला लागलो आणि प्रयत्न केले आणि आज 12 एप्रिलला त्याला मूर्त स्वरूप आलं आणि आज आपण या कामाची सुरुवात करतो. हे काम करण्यासाठी मी अनेक व्यक्तींना भेटलो, अनेक व्यक्तींचे सहकार्य घेतले. आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर सौ मनीषा म्हैसकर मॅडम यांच्याशी संपर्क साधून हॉलची मागणी केली. त्यांनी एका शब्दावरती आपल्याला हॉल दिला. आपले क्रीडा प्रबोधनाचे प्राचार्य त्रुक माने साहेब, प्रबोधनाचे प्राचार्य सुभाष पवार साहेब, क्रीडा उपसंचालक सोपल सर यांच्याशी चर्चा करून कोणत्याही अट्टीवर आम्हाला काही अडचण नंतर त्यांनी हॉल उपलब्ध करून दिला. म्हणून आपण ही रांगोळी इथं करतो. मी त्या सर्वांचं एक मनापासून आभार मानतो की या हॉलमुळंच मी ही रांगोळी करू शकतो. जर या हॉल नसता तर मी रांगोळी केली नसती. मुंबईला मी 3 वेळा जाऊन आलो, मला हॉल मिळाला नाही, त्यामुळे मुंबईचा प्रोग्राम कॅन्सल झाला आणि दुसरा रेकॉर्ड करण्याचं भाग्य मला माझ्या जिल्ह्यात आणि माझ्या तालुक्यात करायला मिळतं. हे मी मोठं भाग्य समजतो की दुसरं रेकॉर्ड मी माझ्या तालुक्यात आणि जिल्ह्यात. हे करण्यासाठी आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केलेली आहे. तर गिनीज रेकॉर्डची आम्ही कमिटी केलेली आहे. त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आपले जिल्ह्याचे कलेक्टर सौ मनीषा म्हैसकर मॅडम. त्या कमिटीमध्ये आपले महानगरपालिकेचे आयुक्त मिलिंद म्हैसकर साहेब, क्रीडा उपसंचालक सोपल सर, राधानगरीचे प्रांत साहेब अशोक पाटील साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख साहेब, वैद्यमापन अधिकारी जोशी साहेब, शिक्षणाधिकारी कांगडे साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी त्रुक माने साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी सर्जेराव जाधव साहेब आणि सिव्हिल सर्जन VL जागीरदार साहेब अशी ही गिनीज रेकॉर्ड आम्ही जिल्ह्याची कमिटी केलेली आहे. आणि माझ्या सल्लागारामध्ये
डॉक्टर दयानंद नाईक, प्रमोद चौगले, अजित गोरडे सर, संजीव शिंदे, दीपक लेले साहेब, अल्ताफ खान साहेब, डॉक्टर दिलीप इनामदार, रशीद मोमीन, प्रमोद लाड साहेब, मारुतराव मासाळ सर, DL पाटील सर, विवेक भिडे आणि सुहास जनासर उटरीचे अशा या लोकांनी मला हे रेकॉर्ड करण्यासाठी सल्लागार म्हणून काम करतायत आणि गिनीज रेकॉर्डचं सगळं कागदोपत्री प्रशासकीय रेकॉर्ड पुरवण्याचं काम गोरडे सर करतायत। या कार्यक्रमाला उपस्थिती आपल्या महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत आणि हे संयोजन माझे गावचे सर्व मित्र की माझ्या गावानं याच्यामध्ये खूप मोठा आर्थिक बाजू उचललेली आहे, तर जवळजवळ गावामधून मला लाखभर रुपये गोळा करून दिलेले आहे, बाकीचे सांगली जिल्ह्यातून मदत घेतलेली आहे आणि ह्या 3 लाखाचा खर्च आम्ही उभा केलेला आहे आणि हा प्रोग्राम आम्ही कुणाच्याही बॅनरखाली न करता सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि लोकवर्गणीतून आम्ही एक प्रोग्राम करतो आणि यासाठी 3 लाख रुपयाची मदत आरग, मिरज तालुका आणि सांगली जिल्ह्यातून उभी झालेली आहे आणि या सर्वांचं मी आभार मानतो। माझ्या गावचे सर्व मित्र की हे सर्व संयोजन करतात, शंकर पाटील, सुरेश खोत, सोनीचे ग्रामपंचायत सदस्य, डेप्युटी सरपंच रमेश आर्गे, SR पाटील, अरुण गतारे, विनोद पाटील, आयुब मकानदार, बाबासाहेब शिंदे, प्रवीण बिसुरे, संतोष कवाळे, गणपती पाटील आरगचे सरपंच, डेप्युटी सरपंच आदम बुवा, माझे मित्र अजित कांबळे, विशाल मायन, जयपाल कांबळे, राजू कुंभार, राजू कोळी, सदाशिव कोळी आणि हे रांगोळी रेखाटन करण्यासाठी मी असं म्हणेन की मी करणारच आहे, खरं करायला लावणारे याच्या पाठीमागे खूप व्यक्ती आहेत। ते माझे सहकारी मित्र प्राध्यापक प्रदीप पाटील, शांतिनिकेतनला ते प्राध्यापक आहेत कला विश्व महाविद्यालयामध्ये आणि माझे त्याचे विद्यार्थी विद्यार्थिनी हे सर्व मला रांगोळी काढण्यासाठी सहकार्य करणार आहेत आणि हे गिनीज रेकॉर्ड करण्यासाठी जे माझे मित्र, सांगलीकर, माझे गावकरी बांधव सर्वांनी सहकार्य केलेलं आहे, तर मी सर्वांचं, त्याचबरोबर कुरबेट्टी मॅडम, माझे मित्र समित कदम साहेब, आपले मिरजेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम साहेब, सगळ्यांचं मी आभार मानतो। मी टेन्शनमध्ये असल्यामुळे मी थोडंसं काही विसरलो आहे, कोणाची विसरून नावं राहिली असतील तर त्यांचाही आभार मानतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले सर्व प्रेसचे पत्रकार, फोटोग्राफर आणि सर्व उपस्थित बंधू यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो। आज मी आता हे कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या रांगोळीची सुरुवात करणार आहे। इथून पुढं तुम्ही सर्वांनी रोज एकदा माझ्या कार्यक्रमाला व्हिजिट द्यावी आणि मला प्रोत्साहन देऊन काम पूर्ण करण्यासाठी माझ्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करावेत अशी मी तुम्हा सर्वांना एकदा विनंती करतो आणि उपस्थित राहून कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार मानतो। माझी क्रीडा प्रबोधनचे सर्व विद्यार्थी, माझे विद्यार्थी, सर्व बांधव या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो। एका शानदार उद्घाटन समारंभानंतर हा कार्यक्रम इथंच संपलेला आहे। काही काळानंतर, काही मिनिटांनंतर श्री आदम अली आपल्या विश्वविक्रमी रांगोळी रेखाटनास शुभारंभ करणार आहेत। त्यांना सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद।
तीन आणलं त्याच्यात 5 रोटा म्हणलं तुम्ही तुझ्याला निवांत जायचं टायमाला उठलं. एवढं मी उठल्यामुळे तू उठला म्हणतो. मी उठवलंय तुला कॅशेट चेंज कर म्हणून माहिती आहे का मी उठल्यावर कॅशेट बद्दल तुला मी उठवलं मी. ब्रेड ऑर्डर कर. हॅलो ब्रेड ऑर्डर कर. 18 सर्विसेस. फोन माझा वाजायला वगैरे बरं अरे चार्जिंग बाबा प्रमोद साहेबांचं वगैरे असं ती कुठं गेली मुलं एकटा या जाफर म्हणजे पहिला तोच मारा खर्च चेहऱ्याला येतो आता एक अर्ध्या तासात. हां म्हणजे दुपारी काय चालू आहे की चालू आहे पाठीमध्ये सरकार सांगा. पाठीमध्ये सरकार सांगा. दादा ए दादा का पेट्रोल आले होते ना सगळे बरं तुम्ही घेणार सगळ्या
शेवटचं टाप घेतलं बंद कर रे. खाली बस अजून खाली बस बस खाली. आसिफ भाई सबको लेने का, ये सबने काम किया है, मैंने अकेले नहीं किया. ले लिया झालं 10 मिनिटांनी खाली वेळ दिली ना सगळे आपल्याला का त्यांना सगळ्यांना थांबवलं. प्रेस कॉन्फरन्स काय त्याला खाली प्रेस आहे ना. हाँ वो थांबवले आपण. ओके. आता ये भैया एक्टर रहते अकेला रहते मैं नीचे ले अभी भैया मोबाईल सगळे बंद कर. एक मिनिट बाहेर घे तुझी जरा माइक नीचे ले. माइक नीचे ले. माइक ले अभी नीचे ले. ओके हमारा रॉबिन तो कॅमेरा तर आता हिंदीत सांगत होतो मी. बोल आपको ये शौक कब से है? इंडिया को अलग कुछ कर दिखाना है. मैं बचपन से कोशिश करता रहा और सन 2002 में मैंने गिनीज रिकॉर्ड बनाने की कोशिश की और लोगों ने मुझे सहायता की और मैंने 2002 में 13 दिसंबर अकेले 2000 स्क्वायर फुट का रंगोली बिना ठहरे 72 घंटे बनाकर उसका रिकॉर्ड किया. उसका विषय था महाभारत गीता उपदेश. तो हम हिंदुस्तान से कुछ अलग गिनीज रिकॉर्ड में भेजना चाहते थे. एक
दुनिया का सबसे बेहतरीन सब्जेक्ट यानी कि इंडिया का सरताज सोचकर मैंने महाभारत का सब्जेक्ट लिया और उसका गिनीज रिकॉर्ड होकर मुझे उसका सर्टिफिकेट 25 जुलाई 2003 में मिला है। उसके बाद मुझे ऐसा लगा कि अपने देश के लिए कुछ करना है, तो मैं कला के क्षेत्र में फिर कोशिश करता रहा और मैंने चाहा कि और कुछ कर दिखाऊं। इस तरीके से मैंने दूसरा रिकॉर्ड करने का सोचा और उसे कामयाबी मिली और मैंने अभी अपने जग में जो श्रेष्ठ राजे समझे जाते हैं महाराज शिवाजी, उनकी रंगोली 130 फुट बाय 80 फुट का 150 घंटे में बनाकर मैंने सांगली जिला क्रीड़ा संकुल में दूसरा गिनीज रिकॉर्ड किया और वो अभी मेरी रंगोली पूरी हो गई। मेरे गांव से, मेरे तालुका से, मेरे जिला से, मेरे देश से मुझे सब कुछ मिला है और मैंने ये दूसरा रिकॉर्ड किया है। मेरी बस यही तमन्ना है कि 2 रिकॉर्ड मेरे हो ही जाएंगे आप सबकी दुआ से, तो मुझे इस दुनिया में तीसरा रिकॉर्ड बना के गिनीज रिकॉर्ड का हैट्रिक करना है और अपने हिंदुस्तान का अगर आप सबकी दुआएं मेरे साथ होंगी तो मैं ज़रूर अपने देश का नाम आप सबको साथ लेके रोशन करूंगा। मैं यही भगवान से प्रार्थना करता हूँ, इसके लिए सहायता की तमन्ना रखता हूँ। इसके लिए सहायता की आपको बहुत जरूरी है। हाँ, और मुझे दूसरा रिकॉर्ड करने के लिए बहुत सी पैसों की ज़रूरत थी, तो मेरे भाई लोगों ने मुझे 3 लाख रुपए जमा करके दिया और तीसरा रिकॉर्ड बनाने के लिए मुझे कम से कम 50 लाख रुपए की ज़रूरत है। तो अपने राज्य के शासन से मुझे पैसों की सहायता मिले और केंद्र शासन से भी पैसों की सहायता मिल जाए तो मैं एक छोटे से गांव से बना हुआ कलाकार अपने देश की प्रतिष्ठा को दूसरी देश में ले जाना चाहता हूं। अगर सब लोग मेरे साथ होंगे और अपना गवर्नमेंट भी मेरे साथ होगा तो मैं ज़रूर अपने देश का नाम जग में एक बहुत बड़ी ताकत से हिंदुस्तान का नाम रोशन करना चाहता हूँ। तीसरा रिकॉर्ड आप कहाँ बनाना चाहते हैं? मैं तीसरा रिकॉर्ड लंदन में जाकर बनाना चाहता हूँ, क्योंकि जो गिनीज रिकॉर्ड का जो ऑफिस है वो लंदन में है। मैं चाहता हूँ कि उनके ही देश में जाकर एक हिंदुस्तानी 3 रिकॉर्ड का हैट्रिक बनाए और अपने देश का नाम रोशन करे। दूसरे रिकॉर्ड के लिए आप लोग किसने सहायता की आपको? दूसरा रिकॉर्ड करने के लिए मुझे प्रमोद चौगले, डॉक्टर दयानंद नाइक, आरती कुरबेट्टी, अल्ताफ खान, रशीद मोमीन और अपने जिला के कलेक्टर मनीषा महेश्कर, जिला क्रीड़ा अधिकारी तुरुक माने और क्रीड़ा उप संचालक नरेंद्र सोपल साहब और मेरे गांव के सब मेरे भाई, मेरे दोस्त, मेरे घर वाले, मेरे तालुका और जिला के लोगों ने कम से कम 3 लाख रुपए जमा करके दिया है और उनके पैसों से मैंने ये दूसरा रिकॉर्ड किया है और तीसरा रिकॉर्ड करने के लिए भी वो मेरे साथ रहेंगे। ये मुझे विश्वास है उन पर और मैं ये ज़रूर उनका विश्वास पूरा कर दूंगा। प्रदीप थोडा एकदा सर मग प्रॉम्प्टिंग करते कोण मागं तुम्हाला? अरे किती वाक्य आहे? 4 लाईनी याच्यासाठी हे घ्यायचं आर्थिक सहभाग मागचं थोडं बहुत बॅकग्राऊंड बसलं तुम्ही. आमच्या याच्यातून एक उद्देश वेगळा आहे की त्याला सहकार्य पुढच्यासाठी मिळावं. आता नाही मिळालं आपल्याला माहिती आहे. एक मिनिट साहेब, तिकडे बघू नको काही. बोल बोल, आपको क्या लगता है? मैंने ज़िंदगी में पहली बार इतनी सुंदर और बड़ी कलाकृति देखी है। अभी अभी पता चला है कि ये कलाकृति दुनिया में सबसे बड़ी है और ये पेटी देख के मुझे ऐसा लगता है कि इस फनकार को, इस कलाकार की दाद देनी चाहिए। लेकिन इस पेटी की वजह से हमारे इतने बड़े देश में ये अच्छे कलाकार किमतीमुळे काय फरक पडत? बोल बोल बोला 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 टाइम बोला, कुछ नहीं फरक पडता. मराठी बोल मैंने पहली बार इतनी बड़ी और सुंदर कलाकृति देखी है। अभी अभी पता चला है कि ये दुनिया में सबसे बड़ी रंगोली है
और ये पेटी देख के ऐसा लगता है कि इस कलाकार की दाद देनी चाहिए, फिर भी ये पेटी देख के ऐसा लगता है कि इस कला का अपमान हो रहा है। और इस कलाकार को अपने इतने बड़े देश में सरकार की तरफ से बहुत ज़्यादा मदद मिलनी चाहिए, पैसों की तरीके और सुविधाएँ मिलनी चाहिए। ओके बस चला इंग्लिश में इंग्लिश बोल नहीं इंग्लिश बोलता नहीं हिंदी सर। हिंदी बोला बड़ा रोल। मैं मिसेस नेहा हुड्डर, मैं खास ये देखने के लिए बम्बई से आई हूँ। कल ही मुझे मेरे भाई ने बोला यहाँ पे ऐसे चल रहा है, इसलिए मैं खास आज सुबह आई हूँ और ये देख के तो मुझे शब्द नहीं मिल रहा कि क्या बोलूँ इसके लिए। अभी ये गिनीज बुक में जाने वाले हैं 3rd रिकॉर्ड करने के लिए, तो मैं सभी से विनंती करती हूँ उनको आर्थिक मदद करें और मैं भी करने वाली हूँ। इसके आगे भी उनको कुछ ज़रूरत है, मैं हमेशा के उनके साथ हूँ। थैंक यू। एक मिनट है मैडम, एक मिनट मनापासून आवड आहे। कला चौकत असताना मला नेहमी असं वाटायचं की आपण कलेतून वेगळं काहीतरी करून दाखवावं, म्हणून माझे नेहमी प्रयत्न असायचे। तर सन 2002मध्ये मला असं वाटलं की आपण रांगोळीतून काहीतरी विशेष करून दाखवावं, त्यासाठी मी प्रयत्न करत होतो। आणि डिसेंबर 2002मध्ये रांगोळीतून गिनीज बुक रेकॉर्ड करायचं ठरवलं आणि ते मी रेकॉर्ड केलं। महाभारतातील रांगोळी 2000 स्क्वेअर फूट सलग 72 तास करून विश्वविक्रम केला। 25 जुलै 2003 रोजी त्याची गिनीज बुकात नोंद घेऊन त्याचं प्रमाणपत्र मला मिळालं आहे आणि ते कलाक्षेत्रातलं भारतातलं पहिलं आहे। त्यावेळी मला असं वाटलं की आपण आणखी काहीतरी करावं आणि तेव्हापासून मी प्रयत्न करत होतो। आणि आज रोजी मी शिवरायांची रांगोळी 130 फूट बाय 80 फूट 762 स्क्वेअर फूट रांगोळी 150 तास रेकॉर्डिंग करून ती आज पूर्ण केली आणि त्याची गिनीज बुकाशी आम्ही ऑफिशियली कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि ते रेकॉर्ड आम्ही या महिना अखेरपर्यंत पाठवत आहोत। याच्यानंतर मला आणखी एक रेकॉर्ड करायचा आहे आणि ते रेकॉर्ड मला आपल्या देशातून बाहेर जाऊन करायचं आहे। तर आजपर्यंत मी जे काही केलं आहे कलेतून ते समाजासाठी केलं आहे, देशासाठी केलं आहे। तर इथून पुढं मला समाजासाठीच कलेची जोपासना करायची आहे आणि आपल्या देशाचं नाव या जगाच्या पाठीवर उंचवायचं आहे। आणि यासाठी मला माझ्या गिनीज रेकॉर्डसाठी जवळजवळ 50 दुसऱ्या रेकॉर्डसाठी 3 लाख रुपये आणि तिसऱ्या रेकॉर्डसाठी 50 लाख रुपयेची आवश्यकता असून यासाठी मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आणि केंद्र शासनाकडून आर्थिक मदत जर मिळाली तर मी तिसरं रेकॉर्ड नक्कीच लंडनमध्ये जाऊन करू शकेन। तर 2 रेकॉर्ड माझे, एक रेकॉर्ड झालेलं आहे, दुसरं मी आता केलेलं आहे आणि तिसरं 2007मध्ये करण्याचे माझे प्रयत्न आहेत। तर माझ्या आरगावचे बंधू, माझ्या तालुक्याचे बंधू, जिल्ह्याचे, माझ्या राज्याचे, देशाचे सर्व बंधू माझ्या जर पाठीशी असतील तर मी हे तिसरं रेकॉर्ड नक्कीच लंडनमध्ये जाऊन करेन आणि गिनीज रेकॉर्डची माझी हॅट्रिक अशी जगामध्ये कोणाची नाही आहे। तर माझ्या देशाचं नाव मी जागतिक पातळीवरती नेण्याचा प्रयत्न करत आहे। तर सर्वांचे आशीर्वाद आणि आपण सर्वजण माझ्या पाठीशी असाल तर मी हे प्रयत्न करून नक्कीच यश संपादन करेन। लंडनला जायचं वगैरे जागा सरकारला जरा जोडं मारायचं, रोजचं काम करायचं आहे। हो सरकारला जोडं मारायचं। एक मिनिट सर, लुक समोर या, नाव स्टार्ट। आदम अली मुजावरने दुसरे रेकॉर्ड इथं सांगलीमध्ये पूर्ण केलेलं आहे। फेडरेशन ऑफ NGOजकडून पहिल्यांदा आम्ही मदत करायची म्हणून प्रयत्न केला होता, तो प्रयत्न झाला, पूर्णही झालं। यावेळेला देखील ऑब्झर्वेशन टीम्स म्हणून आम्ही प्रयत्न करायचा प्रयत्न केलेला आहे, बऱ्याच अंशी तो पूर्ण झाला आहे। त्याहीपेक्षा सुद्धा ती गोष्ट एवढ्याचसाठी की फक्त गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला त्याचं रेकॉर्ड ऑथेंटिकली जावं म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला होता आणि तो सक्सेसफुल गेल्या वेळेला झाला होता, तसंच ह्या वेळेलाही होईल।
प्रत्येक वेळेला जी अडचणीची थोडीफार गोष्ट होते ती सांगलीसारख्या या छोट्या ठिकाणी एवढं मोठं रेकॉर्ड हे घडतं आहे. हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे, छोटं यात काहीच नाही. ही जर आपण रांगोळी बघितली 181.3 इंच आणि 82 फूट 131 फूट 3 इंच आणि 82 फूट रुंद, एवढं मोठं डायमेन्शन आम्हाला सुद्धा रोज वी आर डिलिंग विथ डायमेन्शन्स आर्किटेक्ट असल्यामुळे, पण तरीसुद्धा हे डायमेन्शन ज्यावेळेला बघतो त्यावेळेला ऑप्टिकल इल्युजन सकट सगळ्या गोष्टींचा विचार पटापट मनात येऊन जातो. हे ग्रेट अचिव्हमेंट आहे आणि ही ग्रेट अचिव्हमेंट सांगलीमध्ये अचीव्ह होणं हे सांगली शूड फील प्राऊड ऑफ हिम की ते इथे झालेलं आहे. पण नेहमीसारखं याही बाबतीत सांगली कुठेतरी अशा बाबतीत कमी पडते की यासाठी लागणारं अर्थकारण, आमच्या इथं राजकारण एवढं मोठं आहे की त्याच्या अगेन्स्ट हे अर्थकारण कुठंतरी कमी पडतं. समाजातून सगळीकडून मदत थोडी थोडी गोळा होती, वेळ लागतो, छोट्या प्रमाणात येते, पण काम कुठलं थांबत नाही इथं. परंतु ज्यांनी ही करायची गरज आहे, ज्यांची अपेक्षा आहे, ज्यांच्याकडनं आपल्या या बाबतीतल्या पूर्ण अपेक्षा आहे, यांच्याकडून मात्र यात मदत अजिबात होत नाही आहे आणि तरीसुद्धा ही रेकॉर्ड्स पूर्ण होत आहेत. दॅट इज वॉट द मेन ग्रेटनेस ऑफ दिस रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड. आणि त्याच्यासाठी वी फील प्राऊड ऑफ आदम अली. आदम अली एक हट्टी स्वभावाचा मुलगा म्हणून आमच्यासमोर होता आणि आता तो खूप मोठ्या लेवलवर पोचलेला आहे. वरचेवर हीच प्रगती त्याची हो, पण आपल्या देशाला या बाबतीत इतक्या उंच थरावर नेणाऱ्या माणसासाठी थोडेफार प्रयत्न राजकारणातून वेळ काढून राजकारण्यांनी करावे. समाज तर त्याच्या पाठीशी आहे, समाजातून या गोष्टी घडतातच आहे, परंतु थोडंफार राजकारण्यांनी देखील याच्यात योगदान दिलं. शेवटी हा समाजाचाच पैसा सरकारकडे, यातला थोडासा एक वाटा जर त्याला मिळाला तर लंडनमधलं 50 लाख रुपयांचा रेकॉर्ड अगदी इझिली तो पूर्ण करू शकेल, याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. वी ऑलवेज आर बिहाइंड हिम. वी विश हिम ऑल द बेस्ट. थँक्यू.